काय झाला विषय? नीट सांग विषय. मला नीट कळते, दादांना कळू दे. उभी राहा 1 मिनिट, अशी बसून घे. इथं एक तर लागलेलं पण आहे तुला. हां सांग. हे दादांना कळणं आवश्यक आहे. हां काय नेमकी नीट सांग. बाबा इकडं बघ. हां जेव्हा मी चिप्स आणि चीज बिस्किट नेलं होतं तेव्हा मला मॅम रागवल्या होत्या. अरे जल्दी आणि परवाच्या दिवशी फ्रुटी आणि कुरकुरे आणि चॉकलेट आणलं होतं तेव्हा तर मॅम तिला काहीच नाही म्हटल्या. आणि त्याच्या तिसऱ्या आणि आज पण तिने उत्तप्पा आणि फ्रुटी आणली होती आणि चिप्स आणले होते. मग तिचं काय झालं? आणि परवाच्या दिवशी पण तिने चिप्स आणि कुरकुरे आणले होते. मग तिला खाऊ दिलं का? तिला खाऊ देता मॅम, पण सगळ्या मुलांना खाऊ देता. फक्त असं नाहीये शुभ्रा तुमको पता नहीं है क्या चिप्स कुरकुरे आराम नाही, मग त्यांना का नाही म्हणत? मग त्यांचं पाहिलं नसेल शुभ्रा, तुझं पाहिलं गेलं असेल. बाबा रोज होतं त्याचं, तिचा टिफिन रोज चेक होतो. हो का? मग तिला अलाउड केलं आणि तुला अलाउड नाही केलं. 4 दिवसापासून मी सहन करते. तिने काय कदाचित गुपचूप खात असेल ती. नाही बाबा, सगळे टेबलवर ठेवून खातं. रोज राहून माझं तिला आराव करतात. हो आणि तुला? सगळे मुलांना आराव करतं, मला नाही कळलं. तुला काय म्हणतात? त्या म्हणजे मी तुला कुरकुरे देईल, मला नको सांगू. मी नाही सांगितलं तिचे कुरकुरे नाही घेतले, मी आपला टिफिन खाल्ला. ओके. मग तिचे कुरकुरे मॅडमने बघितले का? बघितले तिला काच नाही म्हणलं. आणि तुझे बघितल्यावर काय म्हटल्या? माझं चीज बिस्किट आणि वेपर्स बघितला, मला म्हणले टिफिन खायचा आणि मोठा टिफिन खायचा. अच्छा, तर ते तुझ्या हेल्थसाठीच सांगतात ना, तुझ्या फायद्याचंच सांगतात. अरे यार बाबा, सगळ्या मुलांना आराम करतं, मला का नाही आराम करत? कॅन्टीनच्या दिवशी पण नाही आराम करत. बरं. बोलतो मी मॅडमशी नेमकी काय प्रॉब्लेम आहे ते. ओके चल ठीक आहे.